मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनानिमित्त मंगळवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे शहीद झालेल्या भीमसैनिकांना अभिवादन करण्यात आले। यावेळी सुनील कांबळे, अजय पाटील, विजय कांबळे, शांताराम तांगडकर, संतोष गायकवाड, अशोक जगताप, किरण शेंडके, संजय कांबळे, रमेश गांगुर्डे, भगवान कांबळे, सुधाकर कर्डक, यशवंत शिंदे, उत्तम सोनवणे, किसन मोरे, यासिन बिजले आदी मान्यवर उपस्थित होते। मी लहान होतो त्यावेळेला नामांतराचा लढा चालू होता आणि ओशीराम कांबळे यांचे डोळे सळईने काढले हे पेपरमध्ये वाचत होतो मी। अतिशय दुःखद घटना आहे खरं म्हणजे। माझे एक मित्र आहेत वारले, ते आता मुलुंडला राहायला होते, तर त्यांनी एक गाणं लिहिलं होतं, एकच कडवं पुस्तक लिहिलं नाही। आजचा दिवस नामांतरांचा आहे, त्याच्याविषयी बोला फक्त थोडक्यामध्ये। श्रद्धांजली आहे। प्रसंग ताडा हनुन पाडा जुपायकीचा गाडा रे, जळतोय मराठवाडा, कुणी बनसोड्याची सुनं शेतामधून येऊन घरी राबून तर पुढला चुडा वासनेचा हात तोडा रे, जळतोय मराठवाडा, हे असं गाणं होतं। माझे मित्र होते त्यांनी लिहिलं होतं। मला या दिवशी एकच सांगायचं आहे, खरोखरी असा जो कार्यक्रम सुनील कांबळेजी आणि आपण सर्वांनी घेतला त्याच्यामध्ये आपण सर्व सहभागी आहात। दुःखाचा कार्यक्रम आहे, सगळं बरोबर आहे, सगळ्यांना वाटते, परंतु याच्यातून आपण जर खरोखर एकी जर जमलो नाही आपण तर पुढे आपल्यावरती असे अन्याय होत। साहेब, या ठिकाणी एकही महिला दिसत नाहीये, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, महिलांना खरोखर यायला पाहिजे खरं म्हणजे। महिलांना तुम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे काय संदेश द्याल? मी महिलांना सांगू शकतो की या आपला कार्यक्रम आहे, आवर्जून या। तुम्ही ज्या पद्धतीने जयंतीला येता, बुद्ध जयंतीला येता, बाबासाहेब आंबेडकर जयंतीला येता, मोठा संच असतो आपला मोठा, तर यायला पाहिजे, तुम्ही पण त्याच्यामध्ये सहभागी झाल्या पाहिजे। माझ्यातर्फे मी सांगू शकतो एक चांगल्या म्हणजे विज्ञानाच्या याच्यामुळे म्हणतो मी। सुनील हरिचंद्र कांबळे, मी वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा कार्यालय सचिव आहे। आजचा जो दिवस आहे, ह्या नामांतराला 17 वर्ष लागले। 17 वर्ष काय मागितलं आमच्या पूर्वजांनी, त्यानं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी काय मागितलं, त्या बाबासाहेबांनी जे कॉलेज बनवलं स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या पैशाने, त्या कॉलेजला जो मराठवाडा नाव आहे तो मराठवाडा नाव चांगलं दिसत नाही आहे, त्याच्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ ही मागणी होती। आम्ही जमीन नाही मागितली, आम्ही पैसा नाही मागितला, आम्ही शेती नाही मागितली, आम्ही काहीच मागितली, फक्त आमच्या बापाचं नाव त्या कॉलेजला नाव यासाठी का ते कॉलेज आमच्या बापाने बांधलं होतं। आणि आज तिथे कॉलेज बांधल्यामुळे त्या महाराष्ट्रामध्ये जी दलित असतील, शेतकऱ्यांचे पोरं असतील, आदिवासींचे पोरं असतील, कामगारांचे पोरं असतील, इतर मागासवर्गीयांचे पोरं असतील, इथं ओबीसी समाजाचे पोरं असतील, अख्ख्या भारतातले पोरं, इथल्या महाराष्ट्राचे पोरं त्या कॉलेजमध्ये शिकून आज या मंत्रालयामध्ये आमदार आहे, खासदार आहे, अनेक लोक आहे। ही मागणी बाबासाहेब त्या कॉलेजला केली होती, पण त्या कॉलेजला मागणी करत असताना काही जातीवादी लोकांनी आपसामध्ये बसून आणि ते एक शब्द एकाने टाकला होता, त्याच्या घरात नाही पीठ, त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ, असे वाक्य असताना ही सर्व त्या डामाची ज्यांना सवलत घेतली, संविधानाच्या नावावर सवलत घेतली, कामाला लागले, सगळे लागले, पण त्या काही RSSच्या नादी लागून, काही त्या जाती धर्माच्या नादी लागून तेच लोकांनी ह्या नामांतराला शेवटच्या क्षणापर्यंत विरोध केलेला आहे। मी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे राजा शिवछत्रपती यांना प्रथम अभिवादन करतो आणि या ठिकाणी आज शहीदांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याबद्दल मी सोनवणे असतील, बाळूसाहेब असतील, कांबळे असतील, शिंदेसाहेब असतील, सर्व ज्यांची मला नावं माहीत नाहीत त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। या देशासाठी रणभूमीवर प्राणज्यांनी वाहिला, महाराष्ट्राच्या शूरवीरांनो तुम्हालाच पहिला हा घ्या मानाचा मुजरा। बघा, बाबासाहेबांचे विचार होते, लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नकोस। ते काम नेमकं या शहीदांनी केलं आणि त्यांचं रक्त सांडले आणि तो आजचा दिवस आहे। बंधूंनो, 2 गोष्टी बाबासाहेबांनी सांगितल्या, तुम्हाला जर 2 नाणी मिळाली तर एका नाण्याची भाकरी घ्या आणि दुसऱ्या नाण्याचं पुस्तक घ्या। जी भाकरी तुम्हाला जगवायला शिकवेल आणि ते पुस्तक तुम्हाला वाचायला शिकवेल, त्याच माध्यमातून ह्या शहीदांनी आज या ठिकाणी मोठं त्यावेळी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांच्या प्रपंचाची राग रांगोळी झाली
परंतु बाबासाहेबांच्या विचाराची त्यांनी प्रतारणा केली नाही. त्यांनी सांगितलं की ज्या बाबासाहेबांच्या झेंड्याखाली आम्ही जीवनाचं तत्त्वज्ञान शिकलो त्याच्याशी बेईमानी करणार नाही, गद्दारी करणार नाही. मी सर्वांना विनंती करतो की बाबासाहेबांचे विचार घराघरात पोचले पाहिजे, सामान्य माणसापर्यंत गेले पाहिजेत आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे तो आज खऱ्या अर्थाने सर्व जनतेला प्रेरक आहे. या ठिकाणी महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारांना प्रथम अभिवादन. आज नामविस्तार दिन, या नामविस्तार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तसेच जे आपल्या नामविस्तारासाठी शहीद झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कल्याण पश्चिम येथे हा छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे. सर्व मिळून वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व सर्व धम्म बांधव सर्वांनी आयोजित केला आहे. ते सर्वजण उपस्थित आहे, त्यांचेसुद्धा आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामांतर मराठवाड्यात दिलं आहे ते फक्त काय नावापुरती नाही दिलं आहे, तर फक्त काय नाव चेंज करायचा हा उद्देशच नव्हता. तो उद्देश होता की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही टिकली पाहिजे, या उद्देशानेच तो नामांतर केलेला आहे. आणि या नामांतर लढ्यामध्ये आपल्या आया बहिणी वर अन्याय अत्याचार झाले, आपली घरं जाळली गेली आणि एवढी लोक शहीद झाली. खरंच एक स्वाभिमानाची गोष्ट आहे की जी माणसं निस्वार्थीपणे या लढ्यासाठी उतरली आणि शहीद झाली. तर संपूर्ण महाराष्ट्राने भारतामध्ये या जी चळवळ झाली, जी सामाजिक क्रांती झाली, त्या सामाजिक क्रांतीमध्ये जे शहीद झाले तर खरंच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण केली पाहिजे. कारण निस्वार्थीपणे त्यांनी ही चळवळ जागृत ठेवली आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर भारतामध्ये या चळवळीची व्याख्या देण्यात आली.